नमस्कार, मी नेहा शर्मा आणि आपण पाहत आहात महाआशापुरी न्यूज। चला तर मग जाणून घेऊया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। सारंगखेडा रोज हजारो वाहनांची वर्दळ असणाऱ्या तापी नदीवरील पूल दुरुस्ती रंगरंगोटीच्या प्रतीक्षेत असून संबंधित विभागाने सारंगखेडा यात्रोत्सवापूर्वीच पुलाच्या सुरक्षिततेची उपाययोजना करून रंगरंगोटी व सुशोभीकरण करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। श्री दत्तप्रभू यात्रोत्सव चेतक फेस्टिवलमुळे ग्लोबल सारंगखेडा गाव म्हणून ओळख आहे। गावात येण्यासाठी तापी नदीवर 800 मीटरचा पूल आहे। पुलाची क्षमता व सुरक्षिततेची माहिती घेण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने स्ट्रक्चरल ऑडिटही केले आहे। साधारणतः 65 वर्षाच्या या पुलावरून दररोज अनेक प्रकारची अवजड वाहने ये जा करतात। या पुलावरून यात्रोत्सवात देशभरातील भाविक पर्यटक यात्रेकरू प्रवास करतात। यामुळे यात्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांचे स्वागत चांगले व्हावे यासाठी राष्ट्रीय व बांधकाम महामार्ग विभागाने यात्रोत्सवापूर्वी ही कामे हाती घ्यावीत अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे। सारंगखेडा यात्रोत्सवापूर्वी दरवर्षी बांधकाम विभाग तापीवरील पुलाला महिनाभर आधीच रंगरंगोटी तसेच पुलावरील खड्डे बुजविले जातात। यंदा पुलाची रंगरंगोटी करायला विलंब झाल्याने ग्रामस्थांकडून एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। पुलाजवळील काटेरी झुडपे जैसे थे, पुलाच्या दोन्ही टोकाजवळील साईड पट्ट्यावरील दिशादर्शक फलक काढून टाकले आहेत, तर त्या ठिकाणी काटेरी बाबळांची झुडपे वाढले आहेत। दिशादर्शक फलक काढल्यामुळे परराज्यातील वाहनधारकांना विचारपूस करत मार्गक्रमण करावे लागत आहे। दिशादर्शक फलक वाहन चालकांना आपल्या नियोजित स्थळी पोहोचविण्यात मोलाची भूमिका ठरते। पुलाच्या दोन्ही टोकाच्या साईड पट्ट्यावर काटेरी झुडप्यामुळे प्रवाशांसाठी रस्ता आणखीनच बिकट झालाय। वाढलेली काटेरी झुडप्यांमुळे लहान मोठे अपघात झाले असून रस्त्यावरील संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने दखल घेऊन तातडीने काटेरी झुडपे काढण्याची मागणी केली आहे। पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत, खड्ड्यांमुळे अपघात होऊ शकतो, त्यामुळे तात्काळ खड्डे भरण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। शिरीष पाटील, संचालक दत्त मंदिर संस्थान सारंगखेडा, दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त भरणाऱ्या यात्रोत्सवापूर्वी गावाच्या दक्षिणेचे प्रवेशद्वार असलेल्या तापी नदीवरील पुलाची स्वच्छता करून रंगरंगोटी करण्यात येते। यंदा यात्रोत्सवाचा जिल्हा प्रशासनासह राष्ट्रीय महामार्ग विभागालाही विसर पडलाय। अवघ्या 15 दिवसावर असलेल्या यात्रा तरीही पुलाला रंगरंगोटी व सुशोभीकरण करण्यात आलेली नाही, तरी संबंधित विभागाने त्वरित पुलाला रंगरंगोटी करून रस्त्यावरील काटेरी झुडपे काढावीत। महाआशापुरी न्यूज साठी मुख्य संपादक लाला चव्हाण वडाली। आजसाठी इतकंच। अशा आणखी बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।